जय शिवराय मित्रांनो। तर बघा 9 ते 18 HP ट्रॅक्टरवर तब्बल 90% सबसिडी मिळत आहे। समाज कल्याण विभागाची एक स्कीम आहे की ज्यामार्फत 9 ते 18 HP मिनी ट्रॅक्टरवर 90% सबसिडी मिळत आहे। जे छोटे शेतकरी आहे ज्यांना जमीन 4-5 एकर किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी तर हा मिनी ट्रॅक्टर वरदानच आहे। कृषी यंत्रांच्या मध्ये ट्रॅक्टर हा तर शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे। ट्रॅक्टरचा विचार केला तर मिनी ट्रॅक्टर हा फळबागांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा वरदान ठरत आहे। शेतीच्या पूर्व मशागतीपासून ते आंतर मशागत आणि पिकांच्या काढणीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो व अनेक दुसरी यंत्रे देखील हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवले जातात। त्यामुळे महत्त्वाचे असलेल्या या मिनी ट्रॅक्टरसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 2023 ते 24 अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 HP मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनावर 90% अनुदान शासनामार्फत दिले जात आहे। तर या स्कीमसाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण बघणार आहे। तर बघा, अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांचा नोंदणीकृत बचत गट असणे गरजेचे आहे। त्या बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणे गरजेचे आहे। बचत गटामध्ये कमीत कमी 10 सदस्य असणे गरजेचे आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत। संबंधित बचत गटाचा अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत। बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत। स्वयंसहाय्यता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावाने बँक खाते उघडणे गरजेचे आहे व ते बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे। म्हणजे जे कोण बचत गट आहे, ज्या बचत गटाचे कोण जे अध्यक्ष असेल व जे सचिव असेल त्यांचा आधार क्रमांक असणे गरजेचे आहे आणि त्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे। बचत गटाने व त्या गटातील काही सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तसं जर असेल तर परत त्या स्कीमसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही। यामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ही 3.5 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे। त्यामध्ये जी काही कमाल रकमेची मर्यादा आहे तिच्या 10% म्हणजेच 35,000 रुपयांचा DD आपल्याला बँकेत स्वतः भरावा लागेल। स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर जी काही प्रत्यक्ष किंमत आहे तिचे 90% म्हणजेच 3,15,000 रुपये हे जे अनुदान आहे ते शासनामार्फत देण्यात येईल। समजा यामध्ये अर्जांची संख्या दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाली तर मग पात्र उमेदवारांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल। तसेच बचत गटाच्या कमीत कमी एका सदस्याकडे तरी ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा सक्षम अधिकाऱ्याचा परवाना असणे गरजेचे आहे व या संबंधीचे प्रशिक्षण घेत असलेले प्रमाणपत्र असावे। तर पाहिलं तर आपण या सगळी पात्रता असणे गरजेचे आहे। ह्याच्यातलं एखादी जरी पात्रता नसेल तर आपण या समाज कल्याण विभागाच्या या योजनेला आपण पात्र ठरू शकत नाही, हे लक्षात घ्यावे। यामध्ये एका बचत गटाला केवळ एकच अर्ज करता येणार आहे।